माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। सोलापूर शहरातील 96 इमारतींचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून ते 24 तासांच्या आत पाडून टाकण्याच्या सोलापूर महानगरपालिकेच्या नोटिशीला जिल्हा न्यायालयाने शनिवारी तुर्तास स्थगिती दिली आहे। न्यायालयाच्या या आदेशामुळे 9 मिळकतधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। या प्रकरणी आता 8 जून रोजी सुनावणी होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील 96 इमारतींचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगत जागा मालकांना तो बांधकाम 24 तासात स्वतःहून पाडून घेण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या। अन्यथा हे बांधकाम महानगरपालिकेतर्फे पाडण्यात येईल असा इशारा या नोटिसांमध्ये देण्यात आला होता। या नोटिशीला आव्हान देत मालमत्ताधारकांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दावे दाखल करून तातडीने स्थगिती देणारे तातडीचे अर्ज सादर केले होते। मात्र दिवाणी न्यायालयाने हे अर्ज फेटाळून लावले। या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत संबंधित मालमत्ताधारकांच्या मिळकतीबाबत आहे ती परिस्थिती ठेवण्याचा आदेश न्यायालयाने पारित केला आहे। या प्रकरणी मालमत्ताधारकांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश ठोकळे, ॲडव्होकेट निशिकांत देगावकर यांनी काम पाहिले, तर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ॲडव्होकेट S कालेकर, ॲडव्होकेट RV दामले आणि ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी बाजू मांडली। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84।